मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल. त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल. त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल. त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल. त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल. त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल,
आजही खात असेल हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की उसमें किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब उसमें त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षांमध्ये बसलेले हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता. मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की उसमें किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब उसमें त्याने सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे